पिंजरा पिंजरा रे। नारायणी ज्याच्याशी बोलत होती तो मुलगाच होता ना, म्हणजे तिचा मित्र वगैरे? नाही, मुलगाच असेल तो, मुलगाच असेल। अरे हो, मुलगाच असणार तो, कारण मागे एकदा नारायणीला मी रेड हँडेड पकडलं होतं एका मुलाबरोबर। अरे तू पण तो होती, तुला आठवतं? तुम्ही दोघं चांदणी लॉजच्या बाहेर उभ्या होत्या, हा? ती घेऊन आली होती तुला, मग तू निघून गेली। तू निघून गेल्यावर मी आतमध्ये गेलो, आतमध्ये जाऊन त्या दोघांचे मी फोटोज काढले आणि ते फोटोज मी तात्यांना दिले। नारायणी ना त्या मुलाच्या मिठीत होती आणि अक्का खूप चिडल्या होत्या। आनंदी, त्या मुलाचं नाव आठवतं तुला? ओजस, हो आठवलं। नारायणीचं खूप प्रेम होतं त्या मुलावर। महा तोच तर नसेल? मला नाही माहिती हो भाऊजी, पण हे सगळं यांच्या कानावर घातलं पाहिजे, हेच काहीतरी डोकं लढवतील। उगा त्या नारायणीचा रागराग नका करू, नाही तर एक दिवस असा येईल ना की त्या नारायणीच्याच मागं पुढं करायची वेळ येईल। सगळ्या अंगाला सोनं लावून फिरणार वय तुमचा देवा तो। हवं तर तसं समजा। त्या अक्कांचा फोन आलता मला, मच्छिंद्रने म्हणा सगळा जमिनीन वाडा त्यांच्या नावावर केलाय। या अक्का पोरगी खपवण्यासाठी काय वाटेल ते करेल। अवं नाही, ते सांगणार, तुम्ही ऐकणार। तरी मी तुम्हाला आदरनं सांगितले नका तिच्याशी संबंध ठेवू, तरी पण आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागलाय। ऐका ना, मला खात्री येतील ते। हे बघ, मला झोपही येते आणि कंटाळा पण आलाय, मी माझ्या खोलीत जातो आणि झोप। भाऊजी थोडा वेळ थांबा ना, येतील ते खरंच। तू अजिबात काळजी करू नको, तो आला की मला फोन कर, मी लगेच येतो। तुम्ही सांगितलेलं मी सगळं त्यांना सांगितलं बघा, पण यांनी विश्वासच नाही ठेवला। नाही, माझं म्हणणं असं आहे की कोणीतरी अशा माणसानं सांगितलं ना ज्याच्यावर यांचा विश्वास आहे, तर ते मानतील। नाही, मी आता नारायणीसाठीच सांगतेय ना। भाऊजींना खूप महत्वाची बातमी कळली। ठीक आहे, मी बोलतो गजाशी। आनंदी, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण लवकरात लवकर मी हे सगळं संपवणार आहे। कारण मला माझ्या राणी बरोबर सुखाचा संसार करायचा आहे। इतकी समंजस, इतकी प्रेमळ, इतकी गोड बायको मला शोधून तरी सापडली असते का कुठे? मी आता आनंदीला गजाच्या खोलीतनं बाहेर जाताना पाहिलंय। बरं, मग पुढं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? त्यात वाटायचं काय? तुमच्या डोक्यात नको ते विचार आले असतील, त्याआधी झटका, डोक्यावर परिणाम झाला काहीतरी बडबडू नका। माझ्या डोक्यावर काय नाही परिणाम झालाय। अहो, ती एक नंबरची फालतू पोरगी आहे, शेवटी दाखवलीच ना आईची लक्षणं तिनं। हे बघा मिशियस, आनंदी असं वागणार नाही, आणि गजा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही। तो बावळट आहे, पण नालायक नाही। ज्या बाईचं लगीन त्याच्या सख्या भावाशी झाले, तिच्यावर तो डोळा नाही ठेवणार, इतका नीच नाही तो। अहो, मला माहिती आहे तुम्ही असं बोलताय कारण गजा आपला पोरगा आहे, पण ती तमाशावालीची पोरगी आहे, त्याचं काय? काय तुम्ही आजकाल चहा करत नाही, निदान प्यायला तरी चहा घेऊन या। आणि एक काम करा, ही हिलनगिरी जरा थांबवा आणि जरा घरकामाकडे लक्ष द्या। ह्यानं तर काहीच पडलेलं नाही, काय बी करून ईरच्या कानावर सगळं घालायलाच हवं, आणि गजाचं लगीन बी लवकरात लवकर करून द्यायला, नाही तर ह्या घरात काय काय बघायला मिळेल ते एक परमेश्वरालाच ठाऊक। पिंजरा